नाही, दिवा पाटील साहेबांचं नाव ज्यांनी आपल्याला आपल्या कुळाच्या भिंतींना बंगल्यात राहण्याची जी मुभा मिळाली आज 12.5% आपल्या दारात ज्या गाड्या आल्या आज त्यांच्यामुळे आणि त्यांच्या नामकरणासाठी प्रत्येक वेळी मोर्चे आणि समितीच्या बैठकी घ्यावा लागतात हे दुर्दैव वाटतं. मला खंत वाटते कुठेतरी की आपण कुठे कमी पडतोय म्हणून. 1900 साली जेव्हा मी दुसऱ्यांदा निवडून आली त्यावेळी सभागृहामध्ये पहिला ठराव मांडला की या विमानतळाला दिवा पाटलांचं नामकरण करण्यात यावं. त्याचं कारण असं आहे की समाज आपला जिकडे तिकडे विखुरलेला आहे, समाजात चांगली माणसं काम करणारी आहे. प्रत्येक वेळी आपण इतरांचं नाव आपल्याकडे देतो पण आपली नावं कोणी इतर कुठे महाराष्ट्रात देत नाही. आपला समाज आपलं केलेलं दिवा पाटलांचं काम आणि त्या धर्तीवर आपण सक्षमपणे सर्व अगदी समाज उभा राहिला. 12.5% प्लॉट मिळाले नसते तर आपली काय हालत होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 1976 साली माझं लग्न झालं, त्यावेळी चळवळ चालू होती जासेची वगैरे. डोळ्यांनी पाहिलेली, सकाळ वृत्तपत्रात नेहमी वाचलेली, रक्तरंजित झालेला आपला इतिहास. आणि असं असताना गेले 2-3 वर्ष झाली आपण सगळे जर प्रयत्न करतो, मला वाटतं कुठेतरी हा प्रयत्न कमी पडतोय. तो प्रयत्न करण्यासाठी समिती गठीत करा, सर्वांनी दिल्लीला चला आणि दिवा पाटलांचं नाव या वर्षात कसं होत नाही त्याच्याकडे लक्ष द्या असं मला सांगावंसं वाटतं. विषय खूप आहेत समाजाचे, बऱ्याच जणांनी मांडले पण मी ते विषय न मांडता एकच विषय सांगते की आज ज्या कारणासाठी आपण इथे जमलेलो ते महत्वाचं कारण तरीच लागलं पाहिजे. राज्य सांगता आम्ही केलं, देश सांगता आम्ही केलं, विमान उडान घ्यायला लागली मग आपली नावं का होत नाही याचं कुठेतरी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. याच्यात कुठलं आणखीन काही कारण आहे का याचा पण आपण सगळ्यांनी शोध घेतला पाहिजे असं मला आज सांगावंसं वाटतं. दशरथ आपण मला बोलवलं, मान सन्मान दिला, सत्कार केला. दिवा पाटलांनी सुद्धा मला शेवटच्या क्षणी ॲम्ब्युलन्स मधून येऊन शरद पवारांच्या हस्ते अग्निभूषण पुरस्कार दिला होता. मी त्यांच्यासोबत काम केलंय, त्याला साक्षी तर दीपक म्हात्रे आहेत. अनेक वेळा भेटीगाठी घेऊन सभागृहात काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे याची नेहमीच त्यांच्याकडनं मी माहिती घेऊन सभागृहात आपले समाजाचे प्रश्न जे मी आज धडाडीने मांडते आणि आपण सांगता की धडाडीने मतदाताई समाजाचे प्रश्न मांडते ते केवळ आणि केवळ मी दिवा पाटलांची भाषण ऐकून त्यांच्या संपर्कात होती म्हणून आज मी इथे उभी राहिलेली आणि बोलू शकते. तर आपण सर्वांनी आज एक निर्णय घ्या ठोसपणे की याच्या पुढचं पाऊल काय असलं पाहिजे. उगाच ते मोर्चे आंदोलन यात माझा विश्वास नाही. तिथे ठामपणे जाऊन दिलेला बसून काम कसं करून घ्यायला लागेल त्याचा विचार करा एवढंच मी आज सांगते. आपण बोलून मान सन्मान दिला, मला पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.